सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। या शतराईच्या ग्रुपमध्ये येऊन मला जवळजवळ आता 2.5 वर्ष झाली। आले होते मी वजन कमी करायला, पण या वजनाबरोबरच माझं 20 किलो मी वजन कमी केलंय। ह्याच्याबरोबर मला 100 mg ची गोळी होती, थायरॉइडची, बीपीची गोळी होती, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, स्पॉन्डिलायसिस, परत मला म्हणजे आता आठवत पण नाही मला काय काय होतं की इतके मी म्हणजे सगळ्या व्याधींनी ग्रासले होते। मला ही लिंक हेमा रोकडे यांनी दिली। त्यांनी मला मॉर्निंग सेशनची पहिल्यांदा लिंक दिली, मी लिंक ऐकली। लिंक ऐकल्यानंतर खरोखरच म्हणजे इथल्या लोकांचे सगळे मॉर्निंग सेशनला रिझल्ट ऐकून, सगळी माहिती ऐकून मला खूप छान वाटलं। मी लगेच ह्याच्यात जॉईन झाले। ह्या जॉईन झाल्यानंतर म्हणजे इतकं छान वाटायला लागलं की म्हणजे माझे इतके सगळे त्रास तर दूर झालेच, पण मला मोनोपॉजचा पण त्रास होता, चिडचिड व्हायची, खूप राग व्हायचा, ते पण माझं सगळं झालं। आणि खरोखरच या ग्रुपमध्ये आल्यानंतर मी खरोखरच आता असं मला वाटतं की एक मॅडम एका बाईनं घरात कसं राहायला पाहिजे, मी असं म्हणत नाही की मी आधी पण राहत नव्हते, पण खरोखरच आता म्हणजे कळालं की आपण कसं राहायचं, काय करायचं, कसं कुणाशी वागायचं, घरातल्यांशी कसं राहायचं। आधी पण मॅडम मी करत होते, पण आता आणखी जरा जास्त असं त्यांची काळजी पण वाटायला लागली, खूप छान भारी वाटायला लागलं मॅडम। आणखीन या 27 ग्रुप झाल्यानंतर माझं म्हणजे वजन कमी कसं करायचं हे मला मॅरेथॉन मध्ये भाग घेतल्यानंतर मला कळालं। आणखी आपण काय खायचं, काय प्यायचं, हे सगळं ह्याच्यामध्ये मला खूप म्हणजे खूप इतकं छान वाटतं आता की माझे सगळेच प्रॉब्लेम माझे दूर झालेत मॅडम। आपल्यामधलं परिवर्तन, आपल्यामधला बदल, ऑलवेज आपण बदल करत गेलो ना तर आपलं आरोग्य म्हणजे आपलं आयुष्य आणि आयुष्याचा स्तर सुधारतो। आणि आपण आहे त्याच जागेला, तसंच मी आहे ते बरोबर आहे, माझं सगळंच बरोबर आहे, मी काहीच बदलणार नाही, मी समोरच्यालाच बदलायला लावणार। म्हणजे घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या करत नव्हत्या का? करतच होत्या। घरातलं पण सगळं करायला लागतं आणि ती प्रत्येक जबाबदारीची जाणीव ज्या वेळेला आपल्याला होते आणि ती आपण पेलतो ना त्यावेळेला खूप आनंद होतो आपल्याला। कारण कॉन्फिडन्स पण वाढलाय मॅडम आता खूप, म्हणजे मला भीती वाटते की प्रत्येक गोष्टीची मी हे कसं करू, काय करू, पण आता इथं आल्यानंतर माझा कॉन्फिडन्स पण वाढलाय। आणखीन माझ्या मिस्टरांची पण बीपी शुगरची गोळी बंद झाली आणि आता घरच आमचं सगळं म्हणजे आनंदमय आणि मंगलमय झाले मॅडम। ओके, सुमनताई 100 mg ची गोळी थायरॉइडची एकदम 100 झाली का हळूहळू 100 झाली? नाही मॅडम, आधी 25 झाली, मग 50, मग 75, मग डॉक्टर म्हटले आता तुम्ही 50 mgच्या 2 गोळ्या डबल खावा म्हटले, 50-50च्या। ओके, म्हणजे हळूहळू वाढत गेली। मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या गोळ्या कमी होताना पण हळूहळू झाल्या का एकदम झाल्या? हळूहळू झाल्या मॅडम। येस, मला माहित नव्हतं की ज्या गोळ्या पण बंद होतील, डॉक्टर म्हणलेले की तुम्ही आता म्हणजे शेवटपर्यंत तुम्हाला या गोळ्या खाव्या लागतील। मला म्हणजे असं काय एवढं वाटलं नाही, पण सकाळी उठायचं छोटीशी गोळी असायची घ्यायची, पण नंतर माझं वजन वाढायला लागलं, चिडचिड व्हायला लागली, असं काय तर वेगळंच हे फील व्हायला लागलं। मग घरातल्यांनी पण म्हणजे असं म्हटलं की चिडचिड करते म्हणून दवाखान्यात मी दाखवलं। दवाखान्यात दाखवल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं वजन वाढले, कशामुळे तर थायरॉइडमुळे वाढले, थायरॉइड ते वाढला, वजन कमी करा म्हणून सांगितलं, पण वजन कसं कमी करायचं हे काहीच माहित नव्हतं। ह्याच्या आधी मी मॅडम जिम वगैरे सगळं काय काय करून बसलेले, पण मला वाटलं आता की म्हणजे आता माझं वय व्हायला 50च्या पुढे आपण झाले, त्यामुळे असंच होणार असं मी गृहीत धरलं होतं। पण वजन माझं कमी होईल ह्या मी कधीच मॅडम या विषयात आले, फक्त माझे गुडघेदुखी कमी व्हावी ह्यासाठीच आले होते। पण या गुडघेदुखी बरोबर म्हणतात ना एकावर एक फ्री कसं मिळतं, ह्याशी माझे 8 ते 11 चॅलेंज मॅडम कमी झालेत माझे। येस, बघा एकमेकाशी कनेक्टेडच चॅलेंज होते सगळे चॅलेंज एकमेकाशी। जे थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो ना त्या लोकांना असं वाटतं, पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो त्या लोकांना वाटतं मला पीसीओडी आहे म्हणून माझं वेट वाढलंय आणि माझं वेट वाढलंय म्हणून मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे। या दोन्ही मध्ये गल्लतच करतात। हे असं नसतं, ज्या वेळेला वेट वाढतं त्यावेळेला तो चॅलेंज वाढतो, त्या चॅलेंजवर जेव्हा काम करतो त्यावेळेला वेट कमी होतं किंवा वेट वर काम करतो त्यावेळेला ते कमी होतं। गुडघेदुखीचा प्रॉब्लेम वाढला, ओके, वजन कमी करायला पाहिजे ना, मग वजन ज्यादा म्हणून गुडघेदुखीचा प्रॉब्लेम वाढला। गुडघेदुखी कमी करायची असेल तर वजनावर काम करायला पाहिजे। त्याच्यामुळं हे एकमेकाशी कनेक्टेड जे असतं ना त्याच्यामध्ये आपला खरंच वैयक्तिक म्हणून आपल्याला व्याख्यानमाला जी चालू आहे ती त्याच्या होणाऱ्या सर्दी झाली, सर्दीचा परिणाम काय, नाकातनं पाणी व्हायला लागलं, मग आपण औषध कशाला घेतो, पाणी व्हायचं बंद व्हायला पाहिजे,
पण आपल्याला औषध कशावर घ्यायला पाहिजे, का झालं त्याचं कारण काय, आपण त्या कारणावर काम करायला पाहिजे. मग हे आपल्याला त्याच्या परिणामावर रिझल्ट भेटतो. पण आपण फक्त परिणामांवर उपचार करतो. तसंच आम आदमी प्रत्येक जणांचा हा गोंधळ उडायला लागलाय हे आपल्याला नेमकी कारणच माहिती नाहीये. एकदा शाबासकी घ्या सगळेजण स्वतःला. आज